जालन्यातल्या अंतरवाली फाट्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। आज मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे यांचं शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार आहे। सकाळी 10 वाजता हे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला येणार आहेत। या भेटीनंतर तरी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 5 दिवसांपासून हाकेंचं उपोषण सुरू असल्यानं त्यांची प्रकृती खालावली, तसंच त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांची तब्येत बिघडली। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं, या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, खरं तर लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असं लेखी आश्वासन मागितलेलं आहे। आज शिष्टमंडळ सुद्धा भेटीला जाते, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांच्यासह आणखी एका जणाची प्रकृती जी आहे ती खालवलेली आहे आणि त्यामुळेच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी येणार आहे। या शिष्टमंडळामध्ये संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश असणार आहे आणि हाके यांची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशा प्रकारचं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे आता येणारं शिष्टमंडळ त्यांना काय आश्वासन देतं, काय त्यांच्याशी चर्चा करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच नितेश, त्यामुळे आता शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।